राज्य में ग्रामीण स्तर पर चलाने वाली प्रमुख संस्थाओं को न्याय देने की एक मामूली उम्मीद के साथ राज्य सरकार के साथ लगातार संपर्क कर रहे हैं। पिछले 3 दिनों से प्रदेश के 28,000 ग्राम पंचायतें बंद है, लेकिन सरकार की ओर से कोई प्रतिक्रिया नहीं आने पर भी अखिल भारतीय सरपंच परिषद के माध्यम से काला बयान दिया गया है। चूंकि सरकार ने लगातार 3 दिनों तक ग्राम पंचायतें बंद रखकर गांव चलाने वालों लोगों की एकता का परिचय दिया है, इसलिए अब मांगों को शीघ्र स्वीकार किया जाना चाहिए। अन्यथा जनवरी के अंतिम सप्ताह में सरपंच, उप सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, राज्य के हर गांव से ग्राम सेवक, ग्राम पंचायत कर्मचारी, कंप्यूटर ऑपरेटर और ग्राम रोजगार सेवक ग्राम मार्च में शामिल होंगे। काले रंग में चेतावनी दी गई है कि मंत्रालय हटा दिया जाएगा, सरपंचों का वेतन बढ़ाया जाए, ये है प्रमुख मांगे। पारिश्रमिक एवं भत्ते की राशि का प्रमुख सामान्य सरकार करे। ग्राम पंचायत सदस्यों को विधान परिषद में मतदान का अधिकार मिले। ग्राम सेवक के स्थान पर पंचायत विकास अधिकारी का नया पद सृजित किया जाए। विकास अधिकारी, कंप्यूटर ऑपरेटरों को ग्राम पंचायत कर्मचारी का दर्जा दिया जाए और ग्राम रोजगार सेवकों को अंशकालिक के बजाय पूर्णकालिक कर्मचारी के रूप में नियुक्ति की जाए। जलगाव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। महाराष्ट्र राज्यातील गावगाडा चालवणाऱ्या सुमारे 28,000 ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पुढाकाराने राज्यातील ग्रामसेवक युनियन, ग्राम रोजगार सेवक संघटना, संगणक परिचालक संघटना आणि सर्व ग्रामपंचायतींच्या कर्मचारी संघटना यांनी संयुक्त मोहीम हाती घेऊन संयुक्तरित्या त्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या शासनाकडच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून गेल्या 3 दिवसापासून 18, 19, 20 असे ग्रामपंचायत बंद आंदोलन केले होते। त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। गेल्या 3 दिवसापूर्वी राज्याच्या विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न आला, मात्र शासनाकडून कुठलीही दखल न घेतली गेल्याने आज आम्ही महाराष्ट्रभराचे सर्व पदाधिकारी शासनाला काळे निवेदन देऊन आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधावं म्हणून काळे कपडे घालून आणि काळे निवेदन देऊन आज जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। येत्या काळामध्ये या 5 संघटनांच्या ज्या छोट्या मागण्या त्या मान्य न झाल्यास येत्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही गावखेड्यांचा अपेक्षा मोर्चा घेऊन मुंबई मंत्रालयावर प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावातून बाहेर निघून रस्त्याने पायी मोर्चा घेऊन आणि मंत्रालयावर आगेकूच करणार आहोत। अशा एकूण किती मागण्या आहेत तुमच्या? महाराष्ट्रातल्या 28,000 ग्रामपंचायतीमध्ये असलेले सर्व सरपंच, सर्व ग्रामसेवक, सर्व विविध घटक, ग्राम रोजगार सेवक आणि संगणक परिचालक कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या आहेत। प्रत्येकाच्या प्रमुख 5 मागण्या घेऊन आम्ही शासनाकडे भांडतोय, मात्र शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे। ज्या प्रमुख आणि मूलभूत मागण्या आहे, जो हक्क आहे तो त्यांना भेटला पाहिजे, या मागण्यांच्या अनुषंगाने आमचा हा लढा आहे।